नमस्कार, स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन रेसिपीमध्ये। आज आपण बनवत आहोत अगदी गावरान मसाल्यामध्ये बनवलेलं आणि कुकरच्या 4 शिट्ट्यांमध्ये बनणारं चिकनचा रस्सा। तर हा चिकनचा रस्सा बनवायला तर सोपा आहे आणि बनतो सुद्धा अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये। चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। काही साहित्य मी इथे स्क्रीनवर शेअर केलेलं आहे। आता आपल्याला बनवायचं आहे जे वाटण आहे ते बनवायचं आहे। तर इथे मी 3 कांदे अशा पद्धतीने उभे उभे कापून घेतलेत आणि ते तेलामध्ये चांगले भाजून घ्यायचे आहेत। चांगला गोल्डन रंग आला पाहिजे इतपत आपल्याला ही कांदे चांगले भाजायचे आहे। तर वाटण काढायच्या आधी मी चिकन चांगलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। 1 किलो चिकन आहे। त्याला हळद, थोडंसं किचन किंग मसाला म्हणजे अर्धा चमचा किचन किंग मसाला, हळद थोडीशी, अर्धा लिंबू हे लावून मॅरिनेट करून घेतलेला आहे। आता इथे मी 3 कांदे उभे उभे चिरून हे मस्त तेलावर आपल्याला फ्राय करून घ्यायचे। मस्त हे बघा गोल्डन रंग आलेला आहे। खूप काळसर करायचं नाही आहे आपल्याला आणि अगदीच म्हणजे कच्चा ठेवायचा नाही आहे कांदा। एकदम परफेक्ट असा हा कांदा आपला आता झालेला आहे। कांदा चांगला भाजून झाला आहे। आता भाजायचं आहे आपल्याला ओलं खोबरं किंवा सुकं खोबरं। आता इथे मी सुका खोबऱ्याचा वापर केला आहे। जर तुमच्याकडे ओलं खोबरं असेल तर त्याचा वापर केला तरी चालेल। आता इथे मी 4 लवंगा, 4 मिरे, 1 दालचिनीचा तुकडा, 1 छोट्या वेलचीचा तुकडा, 1 मोठ्या वेलचीचा तुकडा आणि अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा बडीशेप घेतलेली आहे आणि ती खोबऱ्यामध्ये घातली आणि त्याच्यासोबतच हे भाजून घेतलेलं आहे। आता खोबरंसुद्धा मस्त असं भाजून झालं आहे। ते सुद्धा मी कांद्यावर काढून घेतलेलं आहे। थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि 2 मोठे टोमॅटो घेतलेले आहे। आता हे साहित्य थंड होतंय आणि नंतर थंड झालं का आपल्याला मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचं आहे। आता एका कुकरच्या भांड्यामध्ये म्हणजे कुकरमध्ये आपल्याला घ्यायचं आहे 2 पळ्या तेल आणि तेलात आपण घातलेला आहे 1 बारीक चिरलेला कांदा आणि 2 तेजपत्त्याची पानं आणि मस्त असं कांदा गुलाबी रंगाला येईपर्यंत परतवून घ्यायचं आहे। कांदा गुलाबी झाला का आपल्याला घालायचं आहे वाटण। आता ते जे वाटण बनवलेलं ते थोडंसं जास्त होतं म्हणून ते थोडं काढून ठेवलेलं आहे। म्हणजे अजून एक भाजी होईल इतकं वाटण आपण बाजूला ठेवलं आहे आणि आता आपण घालत आहोत आलं लसणाची पेस्ट। तर आलं लसूण कोथिंबीरीची पेस्ट मी इथं घातलेली आहे। आलं लसूण चांगलं परतून झालं का आपण जे वाटून घेतलेलं ते वाटण आपण इथे अर्ध वाटण इथे घातलेलं आहे आणि मस्त तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे। वाटण छान परतवून झालं का त्यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत। तर मसाल्यांमध्ये आपण 1 चमचा धणे पावडर, 1 चमचा किचन किंग मसाला, 2 चमचे तिखट आणि अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि मस्त असं परतवून घ्यायचं आहे। मस्त वाटणाचं जे तेल आहे ते बाजूला म्हणजे सुटलं पाहिजे इतकं आपल्याला हा मसाला चांगला परतवून घ्यायचा आहे। जेवढा मसाला आपण चांगला भाजून घेऊ तेवढा आपल्या चिकनला चांगली अशी टेस्ट येते। त्यामुळे मसाला भाजताना मस्त असा थोडासा वेळ घेऊन मसाला भाजून घ्यायचा म्हणजे चिकनची चव जी आहे ती दुपटीने वाढते। आता आपण जे मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन आहे ते चिकन यामध्ये घातलेलं आहे। एक 5 ते 7 मिनटं चांगलं परतवून घ्यायचं आहे। बाजूला आपण गरम पाणी करत ठेवलेलं आहे। आपल्याला या चिकनमध्ये थंड पाणी अजिबात घालायचं नाही। आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे। गरम पाण्याने या चिकनची टेस्ट जी आहे ती अजून चांगली होते। थंड पाणी घातलं तर त्याची जी कुकिंग प्रोसेस आहे ते तिथंच थांबते आणि जे चिकन आहे त्याला चव लागत नाही। त्यामुळे आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे। मस्त असं ढवळून घेतलेलं आहे। आता आपण यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे, थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि झाकण लावून आपल्याला या चिकनच्या 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। तर आता आपण इथं चवीपुरतं मीठ घातलेलं आहे। थोडंसं ढवळून घेऊया। नंतर थोडी कोथिंबीर घालायची आणि झाकण लावून या कुकरच्या 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत मीडियम आचेवर। आपण इथे बॉयलर चिकन घेतलेलं आहे त्यामुळे हे चिकन शिजायला अजिबात वेळ लागत नाही। एक 10 मिनिटांमध्ये हे चिकन
शिस्त आणि कुकरमध्ये शिजवतो, त्यामुळे अगदीच लवकर शिजून होतं. आणि पटकन असं पाहुणे आलेत आणि आपल्याला नॉनव्हेजचा बेत करायचा आहे, त्यावेळेला हे चिकन पटकन अगदी 10-15 मिनटामध्ये तयार होतं. तर आता चिकन बघा अगदी मस्त असं शिजलेलं आहे. आता आपण एका वाटीमध्ये हे चिकन काढून घ्यायचं आहे. मस्त शिजलेलं आहे बघा चिकन, आणि खूप जास्त पातळ नाही आणि घट्ट नाही, अशा पद्धतीचं आपण हे चिकन बनवून घेतलेलं आहे. हे बघा मस्त असं शिजलेलं आहे चिकन. आता एका प्लेटमध्ये मी मस्त ज्वारीची भाकरी घेतली आहे, सोबत चिकनचा रस्सा घेतला आहे. नंतर आपण घेणार आहोत कोकमाचं तिवड, आणि आपण कालच अपलोड केलेली एक भाताची रेसिपी आहे, ती सुद्धा आपण इथे घेतलेली आहे. हे बघा मस्त. आणि तयार आहे आपली साधी सोपी अशी चिकन थाली. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचा बेत करा आणि तुमच्या पाहुण्यांना खाऊ घाला किंवा तुम्ही खा. चला तर मग पुन्हा भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.